मी मुंबई महानगरपालिका 2026च्या निवडणुकीला प्रभाग क्रमांक 16 मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे. गेल्या काही 5 वर्षात मी जे पाहिलं वॉटर गटर मीटर, पण मी आता त्याविषयी चर्चा नाही करू इच्छित. पण माझा हा मेन उद्देश आहे की वॉटर गटर मीटर यावर चांगलं कार्य करावं आणि लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांची काही ज्या समस्या असतील त्या सगळ्या निवारण करून त्यांना द्याव्या आणि समाज सेवा करून त्यांच्यापर्यंत गाळागाळापर्यंत पोहोचून म्हणजे जे लोक पोहोचू शकत नाही तिथपर्यंत मला पोहोचायचंय. आणि मला ह्या ज्या क्षेत्रात उतरलीये, मी आता ज्या सेवेच्या क्षेत्रात उतरलीये त्या मला सगळ्या महिलांचा सगळ्या बांधवांचा खूप सपोर्ट आहे. आणि मी जी उभी राहिली आहे आणि माझी निशाणी जी आहे ती गॅस सिलेंडर निशाणी आहे, ती निशाणी घेऊन मी उभी राहिलेली आहे. तरी मला सगळ्यांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि मला सेवा करण्याची एक संधी द्यावी. काहीच नाही, फक्त माझी जी आहेत ती आजूबाजूची लोक आणि जी माझ्या परिसरात लोक आहेत ती मला खूप सपोर्ट करतायत. म्हणजे ती माझ्यापर्यंत इथे नाही, कारण प्रत्येक जण आपल्या कामात असतो आणि मी कोणाला जबरदस्ती बोलू शकत नाही. आणि जे माझ्यासाठी इथे आहेत आणि जे नाही आलेत ते पण माझ्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे मला जो बाहेरून आतून जो दिसत नाही तो सगळ्यांचा सपोर्ट मला भरभरून भेटत आहे. आणि असं मला वाटतं की भविष्यात की मी जिंकून येणार अशी मी आशा धरलेली आहे. आणि मी विचार करत नाही मी येणार नाही येणार, पण समाजकार्य हे मी करतच राहणार. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत समाजकारण करतच राहणार. मी लोकांचे जे प्रश्न आहेत म्हणजे स्वच्छता आहे, समजा आपल्या परिसरामध्ये स्वच्छता, आपल्या प्रभागामध्ये स्वच्छता, ह्या सगळ्या गोष्टीवर मी जास्त लक्ष देणार. यांची मुलगीच आहे तसं बघायला गेलं तर, आणि मी हिला खूप टायमापासून बघते. ही खूप मेहनती आहे आणि रातोरात जरी असलं तरी सगळ्यांसाठी धावून जाणारी आहे. कोणाला गरज असेल तर ती वेळ नाही बघत की 2 वाजलेत रात्रीचे 3 वाजलेत, ती तशीच उठते आणि निघून जाते. म्हणजे तिचा सगळ्यांना खूप सपोर्ट असतो. प्रत्येक गोष्टीसाठी लोक तिच्या घरी येतात की आता आम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि ती मेहनती तर खूपच आहे. तर माझं एकच आहे की तुम्ही सगळ्यांनी सिलेंडरला वोट करा आणि तिला जिंकून द्या. आणि ती कशी समाजकार्यात पहिल्यापासून म्हणजे पुढेच होती. आणि कसं मदत करणं, कोणाचं काय असेल हॉस्पिटल हे असेल किंवा काय असेल त्या लगेच धावून जाणं असं. मैं इन्हें 25 सालों से जानती हूँ और मैंने इन्हें हमेशा देखा है काम करते हुए, पब्लिक के साथ इनको हमेशा चलते हुए. जब भी मैंने इनसे मिली हूँ मैंने यही देखा कि इन्होंने पब्लिक के साथ मिलके हर काम को किया है. तो मुझे पूरा विश्वास है कि इनको पब्लिक का बहुत ज्यादा सपोर्ट मिलने वाला है. क्योंकि मैंने खाली सोसाइटी का देखा है, तो सोसाइटी में अगर कोई रहे साथ या नहीं रहे, लेकिन इनका हमेशा ये रहता है कि सभी को साथ में लेकर हमें कोई काम करना है. हमेशा इन्होंने यही कहा है कि नहीं अकेले नहीं, तुम भी अगर कभी हमारे जैसे पीछे रह जाते तो भी ये हमेशा इनका यही रहता है कि नहीं हमें सबको मिलके साथ लेके चलना है, सोसाइटी के साथ लेके हर एक इंसान के साथ. तो इनके जो मेन जो मुझे लगता है स्ट्रॉन्ग पॉइंट ये है कि बहुत ज्यादा पब्लिक रिलेशन इनका बहुत स्ट्रॉन्ग है. मनीषा वहिनी माझ्या खूप चांगल्या मैत्रीण आहे. मी त्यांना गेल्या 25 वर्षापासून ओळखते आणि त्यांचं नेचर इतकं हेल्पफुल आहे. सगळ्यांना मदत करणं, समाजसेवा करणं हे त्यांचं लहानपणा म्हणजे पूर्वीपासून त्यांचा उद्देश समाजसेवा करायचा. आणि त्यांनी आतापर्यंत मी जे पाहिलेलं आहे की त्यांनी प्रत्येकाला मदत केलेली आहे. मला देखील त्यांनी खूप मदत केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की मनीषाताई सारख्या व्यक्ती आपल्या परिसरामध्ये निवडून आल्या पाहिजेत आणि त्या नक्कीच निवडून येतील अशी मी आशा बाळगते. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.